जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। वर्धा येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, विकास कामांचा आढावा आणि पुरस्कार वितरण। महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त वर्धा येथील पोलीस कवायत मैदानावर भव्य कार्यक्रम पार पडला। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी त्यांनी राज्य व जिल्ह्यातील विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र प्रगतशील बनल्याचं सांगितलं। शेती, सिंचन, ऊर्जा, उद्योग आणि रोजगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे झाली असून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीक कर्ज वाटप तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असो आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून मोठे आर्थिक सहाय्य देण्यात आले। तसेच हजारो शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा लाभ मिळाला। जिल्ह्यात सिंचन प्रकल्प, उद्योग वाढ, महिला स्वयंसहायता गट तसेच युवकांसाठी कौशल्य व रोजगार निर्मिती उपक्रम राबवले जात आहे। याशिवाय वर्धा येथे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून शैक्षणिक, पोलीस व पायाभूत सुविधांमध्येही मोठी गुंतवणूक केली जाते आहे। कार्यक्रमानंतर पोलीस परेडचं निरीक्षण करण्यात आलं आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सन 2025-26 साठी आदर्श तलाठी पुरस्कार तसेच पोलीस महासंचालकांकडून सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।